भावनेची कदर, व्यथेची जाण आणि वेदनेची किंमत याला काही स्थानच नाही। सगळ्या जाणीवाच गोठलेल्या, जणू बधीर। तुम्हाला माणूस तर सोडा, पण पशु म्हणणं सुद्धा पशूंच्या इमानाचा आणि शौर्याचा अपमान होईल। कारण त्यांच्या इमानाला लोचट वासनेची झूल नसते। जिजाका थांबा, तुमचं भी हात या खाणीत माखू नका। मी आहे। गोमाजी काका, आता आधी डोळे काढू नका। डोळे तसेच उघडे ठेवा। आधी एक एक अवयव कापून काढा, खांडोळी करा मेल्याची। आमच्या मुलखात स्त्रीवर हात टाकणाऱ्याची काय गत होते हे साऱ्या दुनियेला समजू द्या। चाल, आता तुझी कयामत आली। आता हळूहळू तुझी आग कशी विझवतो ना ते धावतोच। चाल चाल। जिजाबाई, 1,00,000 खणाची गर्दन मारण्याचा निर्णय वरपर्यंत पोहोचला? हा? नाही, पण तुम्ही त्याचा घोर घेऊ नका। हे सगळं डोक्यातून काढून टाका। काय काय काढून टाका? शहाजी राजे आम्हाला न सांगता गेले, हे काढून टाकू? आम्हाला सांगू नको असा शब्द तुम्हाला दिला, हे काढून टाकू? आपण नसताना गोदावर जो भयंकर प्रसंग ओढावला, हे काढून टाकू? तुमच्या नजरेतून सगळं रास्त, पण आमच्या नजरेतून भयंकर। आणि आता तर कोणाचं तरी फरमान आलंय। घोर लावणाऱ्या गोष्टी म्हणजे आडाचं पाणी। कितीही काढून टाकायचं म्हटलं ना तरी शिल्लक राहणारच। सासूबाई साहेब, आम्ही स्वारींना दिलेला शब्द मोडतो। त्यांचा घोर घेऊ नका। शरीफजी राजांचा काळ झालेल्या, मुल्ला बाबांचा संपूर्ण मुलूक जिंकून त्यांचं नामोनिशाण उरू नये असाच संकल्प स्वारींनी केला। पण तुम्हाला घोर लागू नये म्हणून तुम्हाला सांगायला मना केली। अहो, पण हे विजापूर दरबारी समजल्यावर ते काही गप्प बसणार आहेत का? राजांचा हेतू जरी कितीही स्वच्छ असला ना, तरी या सुडाच्या साखळीत एकदा अडकलो की अडकतच जातो। ते होता कामा नये। आणि आता हे फरमान कोणाचं आलंय ते सांगितलं नाही। आदिलशहाकडून आले, त्यांनी बोलावलंय। शंभू महादेवा, आम्हाला जसं वाटलं होतं अगदी तसंच झालं। राजे, तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सुखरूप राहा, काळजी घ्या। अहो दादासाहेब, तुम्हाला समजूनच घ्यायचं नाहीये का? एकदा ऐका ना, आम्ही काय म्हणतोय ते। आम्ही काही उद्देशानच सिंदखेडला रवाना होण्यासाठी सांगितलं होतं ना। हो, आम्ही तयारी केलीये, पण रणदुल्ला खान आणि मुरार जगदेव म्हणाले की दरबारे खास मध्ये हजेरी लावा आणि मग जा, म्हणून थांबलोय। दरबारे खास मध्ये तर आम्ही आहोतच की, मग तुम्ही कशाला हवे आहात?
आता हे आम्ही त्यांना कसं सांगणार? सरदार रणदुल्ला खान और पंडित मुरार जगदेव पधार रहे हैं। शहाजीराजांना हे आदिलशाहीत घेऊन आले. नाही, आम्हाला वाटतंय त्यांना पकडून आणलंय. बघा, त्यांना मधोमध घेतलंय. नाही दादासाहेब, दिमागात येत आहेत, म्हणजे वाटत नाही की पकडून आणलंय. आपका आदिलशाही में इस्तकबाल हम नहीं, बादशाह इब्राहिम आदिल शाह खुद करेंगे। आपसे सरहदें फैलाने की और महसूलात बढ़ाने की उम्मीद रखते हैं। सिर्फ आवाम की खुशी को देखने की भूल मत कीजिए। वैसे इस खास दरबार में कई सारे सरदार हैं, वो खास है ऐसा लगता था। बादशहाची त्यांच्याकडून उम्मीद पण होती, कारण त्यांचं नाव होतं, पण फक्त नावच होतं, बाकी काही नाही. मोठा घर पोकळवासा म्हणतात ना, तसं. आबासाहेब, बादब बामुलाइजा होशियार, दरबारे खास में बादशाह इब्राहिम आदिल शाह पधार रहे हैं। हबीबी, बघितलं, आमचं स्वागत सरदाराने फक्त रावटीत केलं. आणि शहाजीराजांचं खुद्द बादशाह आदिलशहाने यालाच डोक्यावर बसवणं म्हणतात. हे काय डोक्यावर बसवणार दादासाहेब? हे कुठल्याही मराठा सरदारला डोक्यावर बसून घेणार नाहीत. आणि तसंही शहाजीराजांची एवढी कामगिरी तरी कुठे आहे? बादशाह सलामत। दुनिया को अपना जिगर, अपना हुनर सिर्फ बातों से नहीं, मैदान जंग में दिखाकर मुगलिया सल्तनत के खिलाफ बहादुरी दिखाने वाले शाहजी राजे बिन मालोजी राजे भोसले आदिलशाही सल्तनत में हाजिर हुए हैं। उनका इस्तकबाल आपसे, यही हमारी ख्वाहिश है। इस दरबार में मुगलिया सल्तनत से लोहा लेने वाले एक जाबाज यहाँ पर मौजूद है। इस बात का हमें बेहद फख्र है। उन अजाजील बगावत खोरों को अंजाम तक पहुंचाने वाले शाहजी राजे बिन मालोजी राजे भोसले का ये हुकूमत यहाँ तहे दिल से इस्तकबाल करती है। और इन्हें सर लश्कर के पद से नवाजती है। शाहजी राजे, आज से आप सरलश्कर हो गए। इतना ही नहीं, शाहजी राजे को ये हुकूमत
मुल्ला बाबा से जंग में जीता हुआ पूना जुन्नर का इलाका इनाम में देती है। मैदान जंग की डोर अब आपके हाथ में है। अब तो फतेह निश्चित है। बादशाह हजरत की पारखी नजर, रहमदिली, अब सबका यकीन, यही हमारे लिए फक्र और फतेह की बात है। पण बी ए मला हात नाही माहिती लू शंभू महादेवा, असाच स्वारींच्या पाठीशी राहा. तुम्ही हसताय? हो, आम्हीच हसतोय. का? आम्ही हसू नये? तुम्ही कधी हसत नाही ना. हा? आम्ही का हसतोय सांगू? हा. आम्हाला खूप आनंद झालाय. कसला? तुमचे आबासाहेब की नाही सरलष्कर झालेत. म्हणजे काय झाले? पाठशाह झाले का? म्हणजे काय झाले? पाठशाह झाले का? आदिलशाहीत प्रवेश झाला तोच थेट सरलष्कर म्हणून. आज आबासाहेब असते तर त्यांना कोण आनंद झाला असता. तिथे दरबारात तुमचे आबासाहेब होते, तुमचे काकासाहेब होते, पण त्यांना कितपत अभिमान वाटला कोण जाणे. अपमानच वाटला असावा. त्यांच्यापेक्षा मानाचं पद मिळालं. पण खुद्द इब्राहिम आदिलशहांच्या नजरेत मात्र प्रचंड आदर होता. रणदुल्ला खान, पंडित मुरार जगदेव अगत्यानं कौतुक करीत होते. काय झालं? तुमच्या आबासाहेबांचा विचार करताय काय? तुमच्या मनात ते आमचे आबासाहेब झाले याचा विचार करत आहोत. म्हणजे आधी तुम्ही सुद्धा त्यांना आबासाहेबच म्हणत होता, पण आता बदल झाला. आता ते आमचे झाले. इथेच सगळं स्पष्ट होतं, नाही का? बात ईमान की हो रही है. अब्बा हुजूर, आप आराम कीजिए. आपकी बात आगे हम दोहराएंगे. अब आपका दर्द देखा नहीं जाता. अब्बा हुजूर ईमान की बात कर रहे थे. गौर कीजिए, आप सब मराठा सरदारों को हमने, मतलब अब्बा हुजूर ने यहां पे इसलिए बुलाया है क्योंकि आपके अलावा जो भी है उनामा, ईमान, वो सब अब्बा हुजूर के कदमों पर ही है. या खंडागळ्याचे इमान इथंच आहे की. पायावर रगात सांडून दाखला देऊ का? शाबाश, ये बात हुई. सबके सामने बात कहने की हुनर आपके पास है, वरना बेईमानी करने वाले ये कभी ना कह पाएंगे. बेईमानों से ईमान की बात नहीं होगी. वो नजरों से गिर चुके हैं. काफी लोगों की चाहत, काफी लोग मिलने की चाहत रखते हैं,
पर अब्बा हुजूर अब वो गलती नहीं दोहराएंगे जिन्हें शादी ब्याह तक अपना समझा, दिल के करीब रखा, वही धोखा देकर चले गए। इसीलिए जख्म और गहरे हैं। आमच्या इथं याला अतिपरिचित अवज्ञा म्हणतात। जवळ केलं तुम्ही, शिकवलं तुम्ही, तरबेज केलं तुम्ही, अनवर मलाई कोण खात तर आदिलशाहीचं तख्त। तिकडं शहाजी राजांना सरलष्कर बनवलंय। काय लखोजी राजे नाही, आम्ही काही गलत तर बोलत नाही ना? आता तुमची बी इज्जत राहिली नाही म्हणून तुम्ही इथं आला। आता काय बोलणार आहे तुम्ही? भरोसा जितना शोहरत रखने वाला, धोखा उतना ही कीमती हो जाता है। जमीर पर धूल है, उसे धोने के लिए ईमान का पानी चाहिए। जो यहां से मुगलों के साथ जाने की, आदिलशाही में जाने की चाहत रखते हैं, वो बड़ी खुशी से आजाद है। और जो हमारे साथ रहना चाहते हैं, उन्हें अपना ईमान इस तख्त के साथ रखना होगा। अगलियत अब्बा आई अब्बा आई आई दादासाहेब, दादासाहेब, चलायचं ना? संपलंय सगळं, गेले ते। सगळंच संपलंय जगदेवा, सगळं संपलं। आम्ही आनंदाचं कौतुकाचं काही बोलत आहोत आणि तुम्ही भलतेच शब्द चिमटीत पकडून बसला आहात। बस झाली आमची न्याहारी। अन्नावर राग काढू नका, आम्ही कौतुकही ऐकलं। राग काढत नाही आहोत, पण आता खायची इच्छा नाही। आम्ही एवढं भरभरून बोलतो आहोत आणि तुम्ही चेहरा खुलला नाही की डोळ्यात कौतुक दाटलं नाही। एवढा कोरडा अभिप्राय, याचा अर्थ तुम्हाला आनंदच झाला नाही। झाला ना, आधी आनंदच झाला, पण लहानग्या संभाजी राजांनी आम्हाला हवेत उडू दिलं नाही, लगेच जमिनीवर आणलं। बाजीराजांनी ते कसं? आम्हाला विचारलं, सरलष्कर झाले म्हणजे काय झाले? आम्ही काय सांगायला हवं होतं? की बढती मिळाली, साखरी, 2 शिंग आली की शेपूट वाढलं? काय बदल काय झाला? तुम्हालाच कौतुक नाही म्हणून हे प्रश्न पडलेत। ज्याला कौतुक वाटलं असतं त्याने सांगितलं असतं। आम्ही जी स्वप्न पाहिली त्या दिशेने उचललं गेलेलं एक मोठं पाऊल। असं का वाटेल? अहो, आपण पाहिलेल्या स्वप्नाकडे ही वाट जातच नाही। आणि राहिला प्रश्न कौतुकाचा, तर आम्ही स्वतःलाच विचारलं की आनंद झाला का? तर हो, झाला। आनंदाबरोबर समाधान वाटतंय का? तर उत्तर नाही आलं। आम्हाला तिथं काही हाताला लागलंच नाही।
आनंद मिळून समाधानच गवसत नसेल तर काय उपयोग असल्या आनंदाचा? अहो ऐका आमचं, आम्हाला अजूनही वाटतं की हीच वाट आपल्याला आपल्या स्वप्नाकडे घेऊन जाईल. कशी? जिथं आपलं इमान दुसऱ्या कोणाच्या तरी चरणीच अर्पण करायचं आहे तिथं मान कुठलाही असो काय फरक पडतो? हीच तर सुरुवात आहे. राजे, तुम्ही सरलष्कर झालात असे चिंतित का? मुलखात आनंद भरलाय, गुढ्या तोडणं उभी केली आहेत. आम्ही एवढं भरभरून बोलतो आहोत आणि तुम्ही चेहरा खुलला नाही की डोळ्यात कौतुक दाटलं नाही. याचा अर्थ तुम्हाला आनंदच झाला नाही. झाला ना, आधी आनंदच झाला आणि राहता राहिला प्रश्न कौतुकाचा तर आम्ही स्वतःलाच विचारलं की आनंद झाला का? तर हो, झाला. आनंदाबरोबर समाधान वाटतंय का? तर उत्तर नाही आलं. गुढ्या तोरणं उभारून उपयोग काय? का नाही राज? का नाही? अहो गुढ्या तोरणं उभारायलाच पाहिजेलाय. कावळ्या सांग घासून आम्ही बगळा नाही केलेला. आमचा राजहंस आहे, राजहंस. आत्ता सरलस्कर केलंय म्हणजे जगाला थोडी थोडी ओळख पटू लागली. पण अजून लय टप्पा आहे. काय बाजी पासेल का? बसा. तुम्हाला खरंच आनंद झाला? अहो का नाही होणार? सांगा ना, का नाही? मी तर वावरातल्या समद्यांचं तोंड गोड करून आलोय. आमचं राज सरलस्कर झालं, आमचं राज सरलस्कर झालं. अहो उभे का तुम्ही? बसा. नाही बसायला नाही आलोय. आमच्या बाजी घोरपड्यासनी घेऊन आलोय. राज बाजी राजे घोरपडे म्हणा, पासलकर. अहो आता शहाजी जसं राज आहेत तसं आम्ही पण बाजी राजे आहोतच की. अहो तुम्ही बी राजच आहे की. आता माया बोलण्यानं कमी होतंय का काय? अहो आम्ही पण पूर्वीचं भोसलेच की. आता घोरपडे उपनाम आम्हाला इनामात मिळालेलं. अहो आपण एकच. आता घरोबा राहिला नाही एवढंच. आम्हीही ऐकून आहोतच. बसा. नात्याची याद द्यायला आलात का? नाही, बिलकुल नाही. आता तुम्ही सरलष्कर झालात म्हणून आम्ही इथे आलो. या गलतफहमीत राहू नका राजे. गलतफहमी कशी? आमचे आबासाहेब होते, आमचे काकासाहेब होते, ते गेले. आमचे सख्खे चुलत भाऊ गेले. तेव्हा नाही आली नात्याची याद? अहो काय निघालात का? अहो आपण तुमच्या करता आदिलशाही मध्ये शबूत टाकण्याकरता इथं आलो ना. म्हणजे भीक मागायला नाही. बाजीराजे घोरपड्याने कधी भीक मागितली नाही आणि कधी मागणारही नाही. शहाजीराजे सरलष्कर झाले कारण त्यांना मौका मिळाला. कधी आम्हाला मौका मिळाला ना आमची मर्दुमकी दाखवायचा तर आम्ही पण सिद्ध करून दाखवू.
बस एवढंच सांगायला आलो होतो. येतो. यांनी तर बोलतीच बंद करून टाकली की. आम्हाला ओळख पटली. आमचंच रक्त आहे. राजेच असेच वागणार. तुम्ही बेफिकीर असा. आदिलशाही दरबारात आम्ही यांच्यासाठी शब्द टाकू. खुश? अहो का नाही राज, का नाही. आम्हाला वाटलं मामला फिसकटला, पण हे तर फक्कड जुळून आलं की. तुम्ही आणखी खुश व्हाल. त्यांच्या बरोबरीने आम्ही तुमच्यासाठीही शब्द टाकू. अहो नाही नाही राज, ते आपल्याला झेपायचं नाही. आपल्या वावरात आपण राजा असतो तेच बरं. आता यांच्यासाठी तुम्ही शबूत टाकणार हे डोंगरा एवढं आहे. येतो. काही नाती जवळ येत आहेत, काही दुरावत आहेत. बाजी पासलकरांसारखी माणसं मनातून सुखावत आहेत आणि खूप जवळची माणसं मनातून दुखावत आहेत. प्रत्येकाच्या जिभेला धार चढलीये. बोला, आणखी काही शिकवायचं असेल तर बोला. अहो अहो आमचा तो इरादाच नव्हता. आता शब्दांचे अर्थही आम्हाला कळत नाहीयेत का? एवढे कम उम्र झालोय का आम्ही? सगळं बाजूला ठेवा आणि शांत डोळे मिटून पडा. असंच म्हणाल होता तर तुम्ही का? आम्हाला कारभार करता येत नाही का? आता आम्हाला झेपणारच नाही असं तुम्हालाही वाटतं? आम्ही कारभाराबाबत कधी काही बोललो आहे का? आम्हाला आपली अवस्था बघवत नाहीये. कसली अवस्था? बिनपंखांचा गरुडा होता मी की बिनकंठाची कोकिळा की बिन नख्यांचा वाघ? काय अवस्था झाली आमची? अहो असं काय करताय? बोला बोला बोला, शिकवा, तुम्ही शिकवा. जगदेवा या या या, तुम्ही शिकवा. आपल्या दत्ताजीचे चिरंजीव आहेत यशवंतराजे, त्यांना बोलवा, म्हणावा आपल्या आजाला शिकवा. शिकवा कारभार कसा करायचा, शाळा का बदलायच्या नाहीत, या सगळ्यांनी शिकवा. शिकवा. नाही दादासाहेब, दादासाहेब तुम्ही शांत व्हा, शांत व्हा दादासाहेब. बजावून सांगतो, कुणी जीव असेपर्यंत आमच्या मनाची मुक्त्यारी आम्ही कुणालाही देणार नाही. ती फक्त आणि फक्त आमच्याकडेच राहील. मनाला उमेद येईल अशी घटनाच दुर्दैवाने घडत नाहीये. त्यात नात्यात आलेलं वितुष्ट कारणीभूत आहेच. दादासाहेब जिजांच्या सोयरिकेच्या वेळेस तयार नव्हते ना, तेच बरोबर होतं. नात्यांच्या दोरीत चिकटलेल्या नसताना सुद्धा हेच घडलं असतं तरी एवढे घायाळ झाले नसते. म्हणजे जावयांना मुजरा करणं हे स्वप्नात सुद्धा सहन होणार नाही म्हणून आदिलशाही सुटली आणि सारखी जा ये करून विश्वास उरला नाही. त्यामुळे निजामशाहीत मान राहिला नाही. त्यामुळे चौथा आले आहेत. धीरे धीरे. अबे बुढ़े, कब हमें सांस लेने देगा? तेरी कब्र खोद के कब से इंतजार कर रहा हूं मैं.
लेकिन तू है कि मरता ही नहीं है। तेरे पैर आधे कब्र में लटक रहे हैं। क्यों जान को अटका कर बैठा है? मर जाना। मेरी नजर अभी भी तेज है बेटे। ये नजर की बात किससे सुना रहा है तू? हाँ, किससे सुना रहा है? काबुल कांधार से लेकर दक्खन तक अपने बाप भाइयों का कत्ल करने का दस्तूर है। भूल तो नहीं गया ना? और मारने से पहले आंखें नोच कर उनके साथ खेलते भी है। याद है ना? रहम करो बेटे। वाह वाह अब्बा हुजूर, वाह। अब रहम करो बेटे, वाह। बार बार हमें जलील करते थे, उसका क्या? इसी जन्म में भुगतना पड़ेगा। क्यों ये गले में हड्डी की तरह फंसे हुए हो? हाँ, क्यों? ये जान छोड़ दीजिए ना, गद्दी नशीन, जान छोड़ दीजिए। देखिए मुझे भी राज करना है। मुझे भी राज करना है, लेकिन आपसे बेहतर करना है। आपने वो शाहजी को मारने की हिम्मत नहीं थी, लेकिन मैं मुर्तजा निजाम को ही मारकर तख्त नशीन बन जाऊंगा। तख्त नशीन। अपने दायरे में रहो बेटे। चुप। या तो तू सांस लेना बंद कर दे, या मैं गला दबाकर तुम्हारी सांस बंद कर दूं। हाँ? अरे मर जाना, मर जा। चलाच या, इथं उभं राहा, या। ही समशेर खेळण्यातली नाही, पत्थरावर आपटली तर बघा। वार शस्त्रावर करायचा असतो, पत्थरावर नाही। आणि जर चुकून आपटली तर पत्थराला पाझर फुटायला हवा, हत्याराला नाही। मग तुमची शमशेर द्या, आम्ही पादर फोडू। आम्ही काय कमी प्रयत्न केले? पण पत्थराला पाझरच फुटत नसेल तर आम्ही तरी काय करणार? जिजाबाई, बाळराजांनी कितीही हट्ट केला तरी तुमची समशेर त्यांना देऊ नका। हा, नाही पेलवणार त्यांना। खरं तर तुम्ही शिकवण्याचा हट्ट मोडायलाच हवा होता। हट्ट पूर्ण करू नको तर काय करू? आम्हाला तर वाटतं हे सगळं लवकरात लवकर शिकवून टाकावं। हत्यारं शिकवावी, घोडसवारी शिकवावी। आपल्या पोटी उपजणाऱ्या मुलांना हे सगळं लवकरात लवकर शिकवून मोकळं व्हावं। लवकरात लवकर का? आपण जितका जीव लावणार तितका आपल्यालाच त्रास होणार, हो ना? ह्यांच्यात काय बदल होणार सांगा? आपण तर समर्पण करण्यासाठी जीव जन्माला घालतो ना। मग जास्त काळ आपल्याजवळ ठेवून जीव लावून आपलाच त्रास कशाला वाढवायचा? शरीफजी बिचारे असेच गेले, पुढची पिढी सुद्धा हेच करणार। हे सुद्धा कुणाची तरी तळी उचलून चाकरीच करणार आणि कुठल्या तरी मोहिमेत खस्त होणार। काळीच तर आपलंच कुरतडलं जातं ना। जाणाऱ्या जीवाला कुठं काय परवा असते?
त्रास होतो तो आपल्याला, मागं राहणाऱ्यांना. होऊ दे. मग लवकर लवकर शिकवू, चाकरीला लावू. मग हे सुद्धा पराक्रम गाजवतील, बढती मिळेल, वजीरे आजम होतील आणि मग खस्त होते. बस बस, थांबा आता. तुमचे बोल जरी खरे असले तरी आम्हाला नाही ऐकवत. सुखी व्हा. सुनबाई म्हणाल्या वेरूळच्या वाड्याची याद येते, मोठ्या सासूबाई साहेबांची याद येते. म्हटलं जाऊन येऊ, आपलेच आहेत, कुणी परके काय आहेत. बरं वाटलं तुम्ही आलात. सुनबाई, तुम्हाला काहीतरी बोलायचं म्हणून तुम्ही आलात ना? मग बोला आता. आणि हो, जिजाबाईंना जाऊन भेटा. अय्या हो, हे आमच्या ध्यानातच आलं नाही बघा. आम्ही जिजाबाईंची भेट घेऊन येतो. चालेल ना? अहो, जाऊबाई साहेबांशी काही बोलायचं होतं ना तुम्हाला? तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते तुम्ही बोला. आम्ही आल्यापासून पाहतोय तुम्ही सुनबाईंना पुढे करताय. त्यांना जाऊ दे. या तुम्ही. बसा. बोला आता, काय बोलायचंय? काय सांगायचं? वजीरे आजम मलिक अंबर पैगंबरवासी झाले. मियान राजू तर आधीच गेले. आमच्या मंबाजी राजांवर काही छत्रच उरलं नाही म्हणा. आता फतेह खानाला वजीरे आजम करतात. त्याचा भोसल्यांवर राग. म्हणजे खरा राग शहाजी राजांवरच, पण तो निघतो सगळ्या घराण्यावरच ना. बर, मग आधी स्पष्ट करतो हा. यातलं खेळोजी राजे आणि मंबाजी राजे यांना काहीच कल्पना नाही. हे सगळे आमचेच मनसुबे. आम्हाला असं वाटतं की या दोघांनीही आदिलशाहीत जावं. शहाजी राजे पराक्रमी आहेत. हे दोघं सुद्धा त्यांचेच भाऊ, त्यांच्यासारखेच पराक्रमी आहेत. शहाजी राजे निजामशाहीतून आदिलशाहीत गेले, बढती मिळाली, सरलष्कर पद मिळालं. ह्यांच्या नशिबात असेल तर ह्यांनाही बढती मिळेल. हो, नशिबात असेल तर मिळेल. नाही पण नसेल तर? नसेल तर नाही मिळणार. अहो, असं काय करताय? शहाजी राजांनी मदत नको का करायला? बघा ना, तुम्ही सांगा ना त्यांना. त्यांनी मदत केली तर वाडा तरी सावरला जाईल. शेवटी वाडा सावरायला आणि पदर पसरायला स्त्रीलाच पुढाकार घ्यावा लागतो. वाटण्या करण्यापूर्वी हा संयम दाखवला असता तर आज ही वेळ आली नसती. असो, आम्ही सांगून पाहतो.
तुम्हाला काय म्हणायचे ते एकदा स्पष्ट म्हणाल का? एवढा कसला राग? तुम्हाला कसला आनंद वाटतोय ते सांगाल का? ठाऊक नाही. आज काकी साहेब आल्या होत्या. ताबाई जाऊबाई साहेब आम्हालाही भेटले. आपले सगळे सोयरे भेटले याचा आनंद होतोय का? अहो एवढंच नाही. काकी साहेब आऊसाहेबांना तुम्हाला ठाऊक आहे ना, तुम्हाला शब्द टाकायला सांगितला आहे. बाजी घोरपड्यांना सुद्धा आदिलशाहीमध्ये मान मरातब मिळावा म्हणून बाजी पासलकर आले होते. सगळ्यांना चाकरी करायची आहे आणि त्यासाठी तुमचा शब्द कामी येतोय याचा आनंद झालाय. तर पण मग बाजी काका पासलकर जे स्वारींना म्हणाले त्यामुळे राग आला असेल. राग का येईल? त्यांनी घोरपड्यांसाठी शब्द टाका हे म्हटलं. त्यांना चाकरी करायची नाही, त्यापेक्षा आपलं वावर बरं असं ते म्हणाले. अहो तुम्हाला काय बोलायचे ते स्पष्ट बोलून टाका ना. बाजी घोरपडे बाजी पासलकर राहू द्या बाजूला, बोला. कशाला? तुम्हाला त्या नजरेनं बघायचंच नसेल तर आम्ही कशाला बोलू? हे पहा, तुम्ही आनंद आणि समाधान याची तुलना केल्यापासून आमचं चित्त विचलित झालंय. त्यात तुम्ही आज सकाळी आऊसाहेबांना दुखावलात. तुम्हाला काही ऐकवायचं आहे तर आम्हाला ऐकवा ना. आऊसाहेबांना दुखवायची काय गरज होती? सदरेवर सुद्धा आमचं ध्यान लागत नाही. आम्ही म्हणतोय ना, सरलष्करपद हा त्या वाटेवरचा एक दगड आहे. आम्ही आपलं स्वप्न विसरलेलो नाही आहोत.